आपल्या शिस्तप्रिय आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे। मात्र यावेळी या बदलीचा तीव्र निषेध रायगडमधून उमटत आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सचिव पदावरून मुंढे यांची बदली झाल्यानंतर दिव्यांग संघटना आक्रमक झाल्या असून मुंढे हटवू नका अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागाची सूत्र हाती घेऊन तुकाराम मुंढे यांना अवघे काही महिने उलटलेत। मात्र या अल्प कालावधीतच त्यांनी विभागात आमूलाग्र बदल घडवून आणले। दिव्यांग हक्कांची प्रभावी अंमलबजावणी असो वा बोगस प्रमाणपत्रांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्यांवर केलेली कठोर कारवाई, मुंढे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता। तब्बल 900हून अधिक संशयास्पद संस्थांवर कारवाईचा बडगा उगारल्याने भ्रष्ट साखळीचे धाबे दणाणले होते। आता या बदलीमुळे विभागात सुरू असलेल्या महत्त्वाच्या सुधारणांना खीळ बसेल अशी भीती दिव्यांग बांधवांकडून व्यक्त केली जात आहे। चांगल्या कामाचे बक्षीस बदली असते का, असा संतप्त सवाल रायगडमधील कार्यकर्त्यांनी विचारलाय। शासनाने हा बदलीचा आदेश तातडीने स्थगित करावा आणि मुंढे यांना या पदावर किमान 2 वर्ष कायम ठेवावे अशी मागणी जोर धरत आहे। जर सरकारने या मागणीची दखल घेतली नाही तर संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विविध दिव्यांग संघटनांनी दिलाय। धडाकेबाज अधिकाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे सर्वसामान्य जनतेचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना आता व्यक्त होत आहे। आता शासन दिव्यांगांच्या या आर्त हाकेला प्रतिसाद देणार की प्रशासकीय निर्णयावर ठाम राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।